आई बरं आहे का? कधी आली? काय म्हणती बाकी? सून कुठं गेली? दिसत नाही, पाणी नाही, लवणी नाही, येऊन बसलेली रेवानी. सुनकाट गेला असं कुठं बाहेर होईल. माणसाला पाणी नाही, काय नाही, ताण लागली. ते शहाणं नाही, ते शहाणं नुसतं नाही. याचं घर त्याचं घर हिंडात. बोलत नाही का काय तुला? आपण नाही बोलत आहे, काय करायचं आपल्याला बोलू. बोलायचं कायला लोकांच्या घरांनी जाती. ते बोललं का लगेच त्याला राग आहे. हा का? मग अगं, आजकाल दुनिया कशी आहे. हा ना. तू म्हणती तू सून काम नाही करीत का, काय नाही होत का? अगं अख्खा दिवस नुसतं टीव्ही मोबाईल म्हणजे वाट, फोन म्हणजे वाट, आणि काय बोललं का लगेच आई बापांना फोन कर. हॅलो, काय करता? ते म्हणले हा काय गोय. अहो मला लय सासू असे माझ्या सासूचा. कधी ती आईने आला तिच्या आईला का तिकडून येते ना बाय द्या. अगं ती येईन आहे ना, ती लय बाळड गुगरी आहे. ती लेक तिकडे गेली तर लागली गाराने कराय माई, तुझी सासू अशी, तुझी सासू तशी. असं हा, ती येईन आहे तशीच आहे. अगं आई, तिला बोलत जायचं जरा तो. हा, तुझ्या जागी जर मी असते ना तर चांगली खेचकावली असती तिला. हा, तू आपली बसती गप. तुला चहा दिला, ती पोहे देती का, तू बसती गप जाग्यावर. हा, तू काही बोलूनच बघत नाही. तिलाही बोलत नाही, त्यालाही बोलत नाही. हा, बघ एखादी म्हणली असती नंद आली आपली, गाय गाय पाणी घेऊन आली असती, पायाला वाकली असती. हाय का त्याला वळण पाया पडायचं? आपल्याला धड जागाशी आवडत तोड तर मला एक धड नाही, काय पावा तिच आई पोरच तशी आहे सगळी आजकालची, बायकांचंच ऐकत्यात. आपलं जरा ऐकती नाही पार. काय करायचं सांग? काय नंदाई, लय दिवसातून येणं केलं, बरं आहे का? बरंय बरंय, तो लय लवकर विचारलं. कवाची विचारी ते आईला, कुठं गेली, पाणी नाही, लवणी नाही, बसली आपली येऊन. मग घरात यायचं का, घर बसले बांधलं तुमच्या इथं संग? वाऱ्याला, आंब्या खाली, म्हणलं घरात गरम होते म्हणून इथं बसावा. हा, मग तू आई आताशी आली 2 तासांनी विचारायला, कधी आली नंदबाई? तुम्ही कान भरून झाले असं आईचे, काम करीत होते. असं आहे काय? हा, मग बघायचं काय करते, हाय अगं का नाही भाऊचे तू घरात. अजून तरी पाणी आणते का? अहो पण तुम्ही पहिले मला माहित होतं का, मी आलते सासूबाईला जेवायला बोलवायला, तर तुम्ही दिसल्या. तुम्ही तिथे चांगलं चालले कान भरायचे काम. आता माझ्या आईने माझ्या कान भरवलं आमचं. नाही, मग तुम्ही काही थोडं कान भरवलं असेल का? हा, मग आम्ही त्याच गप्पा चालल्या होत्या आमच्या. कान भरवायच्या. मग मी सांगते, एखादी येत्या विचारत्या भाऊ कुठे. अगं बाई पाहिलं का, तुझ्या सामने जेवढी बोलत होती त्या बागारे किती बोलत असत. हो सासूबाई, मी काय बोलत तुम्हाला, जेवायला बोलवायला आलते आणि तुम्ही तर मारून कान भरीत त्यांचं माझं विषय काही सांगायचं तुम्हाला. अगं माझी आई मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? तुला काय एवढा झणका आला? तू आताच एवढं बोलती माझ्या आईला, इथून माग मी नसल्यावर किती बोलत असेल तू माझ्या आईला? तुम्हाला असं वाटतं ना, घेऊन जा तुमच्या आईला. जाईन घेऊन मी, जाईन घेऊन माझ्या आईला, मी सांभाळीन मी माझ्या आईला, कळलं का? माझ्या आईला मी घेऊन जाऊन, तुला काय इथं काय नुसतं आई तर भाकरी खायला आणले काय? एवढी जर बोलत असेल ना तर माझ्या आयुष्याची जमीन टाकायची आत्ताच्या आत्ता. अगं बाई, लयच बाई, तुम्ही चांगलंच पक्कच कान भरलेलं लय रुबाब नाही करायचं. पक्कच कान भरलं बरं का. मग म्हातारीने माले कान भरवलं. म्हातारी दिसते तशी. तुला माहिती नाही का? ऐकायला यायचं ना तो, तिथं ऐकायचं काय बोलत्यात काय नाही. अगं बाई, अख्खी जमीन मी तुझ्या नाव करते, ह्या मुठमोगरीच्या नावाने एक तुकडा नाही करणार. असं आहे काय? मग आता तुम्ही जा तिथंच खायला, बघा ते मी पण कोर्टातून बघते ना कसं काय तुम्ही सगळं देत त्यांना. जा कोर्टात जा तू. जो माझा अधिकार आहे ना तो तुला द्यायलाच लागल. तू फशीन, ध्यानात ठेव. कशी फशीन बघत राहा, मी पण 4 गाव हिंडलेले. जो माझा अधिकार आहे तो द्यायलाच लागल तुम्हाला. मी पण तुमच्या भावाचे काय मागे लागून नाही आले, बघते मी पण. मी पण बघते. मी पण बघते. कसं पाहुण्यासारखे 2 दिवस राहावा. तुम्ही पण कशी जमीन करता मी पण बघते. अहो तुम्ही दोघी मायली की सारख्याच, मरू द्या. मी कुठे तुमच्या नादी लागते? मी जाते मा काम उडकिते, माग लेकरं बाळ आहे. तुम्हाला काय उठल्या का सुटल्या आहे? तुम्ही इकडं ऐकतं कान भरवायला जाते मी माझं. ही काय तू सून तोंडातून शब्द काढून द्याय ना, गेली निघून. अगं बाई, तिचं तसंच आहे. तिला आहे का कोणता धाकटा आहे का? गेले वस गेले निघून.